नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे राम मंदिराचा भ्रष्टाचार. आणि राम मंदिराच्या भ्रष्टाचारामध्ये बद्दल मला काही लोकांनी सांगितलं की त्याच्यामध्ये तुमचीच लोकं आहेत. तर मी त्यांना सांगू इच्छितो की जी प्रमुख त्याच्यातले जे आहेत, अ, त्याच्यामध्ये जे सगळ्यात सेक्रेटरी म्हणून जे आहेत ते चंपतरायजी हे ब्राह्मण नाहीत. चंपतराय बन्सल आहेत ते. काय पण तरी चंपतरायांबद्दल माझं मत अजून मी बनवलेलं नाही, कारण मी वैयक्तिक त्यांना चांगला ओळखतो. त्यामुळे ते असं काही करू शकतील अजून मला पचत नाही. असो, पण पुरावे मिळाल्यावर त्यांनाही सोडलं जाणार नाही आणि त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे. त्याच्यानंतर ते टिनू यादव, जो चंपतरायांचा ड्रायव्हर म्हणवला जातो, आणखीन ज्याच्यावर सगळे आक्षेप आहेत, काय तर त्या सगळ्या आक्षेपांवर त्याला अटक पण झालेली आहे. पण त्याचं कुठेतरी अखिलेश यादव कनेक्शन पण निघतं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही लोकं आहेत दुसरे, ती जी ब्राह्मण आहेत. मी आज ह्या माध्यमातनं एक सांगतो की ह्या राम मंदिराच्या भ्रष्टाचाराला कुठलाही हिंदुस्थानातला ब्राह्मण त्याला पाठिंबा देणार नाही. त्याचं काय म्हणतात, त्याला उदात्तीकरण करणार नाही, त्याला पाठीशी घालणार नाही. समजलं का? आणि वेळ आली तर उद्या त्याच्याविरुद्ध उभं राहून त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल याच्यावर हेच करतील. म्हणजे तुम्ही बोला म्हणून जे मला सांगितलं म्हणून मी आज बोलतो आहे ह्याच्यावर, की कुठल्याही ब्राह्मणाला हे पटणाऱ्या गोष्टी नाहीत. पण याचा अर्थ ब्राह्मणच याच्या मागे आहे हे हे म्हणणं पण तितकंच चुकीचं आहे. हे म्हणणं सुद्धा तितकंच चुकीचं आहे, कारण ब्राह्मणांच्या हातामध्ये तिथे काहीच नाही आहे. निपेंद्र मिश्रा हे त्याचे चेअरमन आहेत. काय पण त्यांचा एक्झिक्युटिव्ह रोल कुठेही नाही आहे. आणि ज्यांचा एक्झिक्युटिव्ह रोल आहे त्यांचे राजीनामे घेतलेले आहेत, आणि ते राजीनामे आणि त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशनसुद्धा होईल. आणखीन उद्या ते सिद्ध झाले तर त्यांना काय म्हणतात त्याला, त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला कुठलाही ब्राह्मण विरोध करणार नाही किंवा करत नाही आहे. काय त्यामुळे म्हणजे त्यांनी जे केलं ते अत्यंत चुकीचं आहे, आणि त्याचा संपूर्ण ब्राह्मण समाज किंवा संपूर्ण हिंदू समाज हा त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर त्याला विरोध करतो आणि त्याचा खंडन करतो त्याचं. पण मला याच्यामध्ये मला बोलायचं की तुम्ही राम मंदिराच्या भ्रष्टाचारावर आज केजरीवाल बोलतोय, अखिलेश यादव, मी अरेतुरे करतो कारण ते अरेतुरेच करण्याचे आहे पात्रतेचे. अखिलेश यादव बोलतोय, राहुल गांधी बोलतोय, किंवा प्रियंका गांधी बोलतीये. ह्यांच्यावर भ्रष्टाचाराचे किती आरोप आहेत. म्हणजे यांनी बोलू नये असं माझं म्हणणं नाही आहे, पण जेव्हा हे राम मंदिराच्या भ्रष्टाचारावर बोलतात काय, तेव्हा हे वक्फ बोर्डमध्ये जो भ्रष्टाचार होतो त्याच्यावर का नाही बोलत? जे चर्चमध्ये जो भ्रष्टाचार होतोय त्याच्यावर ते का नाही बोलत? तुम्हाला फक्त हिंदूंच्या ह्याच्यामधलं दिसतं, आणि त्याच्यातसुद्धा काही लोकांना त्या हिंदूंच्या ह्याच्यामध्ये ब्राह्मण दिसतात. वास्तविक सगळी सत्ता हे झाली तर ह्या भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये जे मेन किंग पिन्स आहेत, त्या किंग पिनमध्ये कुठलाच ब्राह्मण नाही आहे. हां, ऑफकोर्स त्यांनी मदतनीस होणंसुद्धा हे पाप आहे. म्हणजे त्यांनी मदतनीस पण व्हायला नाही पाहिजे, आणि त्यांनी हे उघडकीला आणणारा सुद्धा ब्राह्मण आहे. हे उघडकीला आणणारा सुद्धा ब्राह्मण आहे. ह्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही आहे. आणि आज सगळे ब्राह्मण योगीच्या मागे उभे आहेत, किंवा नरेंद्र मोदींच्या मागे उभे आहेत की ह्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे. म्हणजे टीका करणारे दुधाने धुतलेले आहेत का? तर अजिबात नाही. ते शेणाने किंवा विष्ठेने माखलेले आहेत ते जे टीका करत आहेत ते. पण
त्यांनी टीका करण्याचा हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. पण ती टीका फक्त त्यांनी मंदिरावर किंवा ब्राह्मणांवर करत असताना ते मुसलमानांवर किंवा वक्फ बोर्डवर किंवा चर्चच्या भ्रष्टाचार, आज चर्चचा एक भ्रष्टाचार, त्याचे डिटेल्स येतील माझ्याकडे. चर्चचा एक भ्रष्टाचार आहे, 7,000 कोटी कॅश मिळालेली आहे केरळमध्ये एका चर्चमधनं. त्याच्यावर आता हे किती लोक बोलत आहेत बघूयात आपण. त्या YSR रेड्डीच्या मुलाने, जगनमोहन रेड्डीनी तिथे तिरुपती बालाजीच्या लाडवांमध्ये काय म्हणतात त्याला, गोमांसाची चरबी घातली होती. काय किती अखिलेश यादव त्यावेळेस कुठे थोबाड बंद करून बसला होता. तो केजरीवाल का तोंड उचकटत नव्हता. ती सोनिया गांधींची ती पिल्लावळ तर मी समजवतो ते इटाली माता आहे, ते ख्रिश्चनच आहेत ते सगळे, त्यामुळे ते YSR रेड्डीचीच बाजू घेणार ते. काय त्यामुळे राम मंदिराच्या भ्रष्टाचारामध्ये कुठलाही ब्राह्मण समाज कुठल्याही ब्राह्मणाला मागे घालत नाही आहे, कुठल्याही भ्रष्टाचाराला मागे घालत नाही आहे. आणि राम मंदिराचा जो भ्रष्टाचार उघडकीला आणणारा सुद्धा हा ब्राह्मणच आहे. आज एवढंच. धन्यवाद.